नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, बायोगॅस योजनेतील अनुदान आता सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केलं जाणार आहे. त्यामुळे निधी वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार असून लाभार्थ्यांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय वेळेमध्ये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता बायोगॅस योजनेचा लाभ जास्त मिळणार आहे. 4 हेक्टरपेक्षा कमी जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ आता मिळू शकतो. तसेच बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडल्यास पात्र क्षमतेसाठी अतिरिक्त 1,600 रुपयांचं अनुदान देखील देण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये शेण आणि जैविक कचऱ्यापासून बायोगॅस तयार करून स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देणं, महिलांचा इंधनासाठी लागणारा वेळ आणि श्रम कमी करणं आणि बायोगॅस संयंत्रातून मिळणाऱ्या जैव स्लरीचा सेंद्रिय खत म्हणून वापर वाढवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बायोगॅस निधीचा प्रवाह PFMSद्वारे करण्याची व्यवस्था तयार करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी, मंजूर रक्कम आणि निधी वितरणाची नोंद अधिक व्यवस्थित ठेवण्यास मदत होणार आहे. इथून पुढे अनुदान हे थेट बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्याला निधीसाठी मध्यस्थांवरती अवलंबून राहण्याची गरज नाही. आधार कार्डशी जोडलेलं बँक खातं, आवश्यक कागदपत्र आणि योजनेच्या निकषांची पूर्तता केल्यानंतर अनुदान वितरणाची प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. निधी वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार असून लाभार्थ्यांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय वेळेमध्ये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बायोगॅस योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. 4 हेक्टरपेक्षा कमी जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांची निवड, संयंत्रांची उभारणी, पूर्णत्वाची नोंद आणि कागदपत्रांची पडताळणी आणि अनुदान वितरण या प्रत्येक टप्प्यावरती संबंधित यंत्रणेची जबाबदारी राहणार आहे. लाभार्थ्यांच्या नोंदी किंवा निधी वितरणात त्रुटी आढळल्यास संबंधित पातळीवरती पडताळणी करून जबाबदारी सुनिश्चित करण्याची कार्यवाही अपेक्षित आहे. जर आता या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कसा घेता येईल? तर बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी तुम्हाला स्वतःची जागा हवी, जनावरांचं शेण किंवा अन्य जैविक कच्चा माल आणि नियमित पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे. साधारणपणे संयंत्रासाठी 50 ते 60 चौरस मीटर जागा उपलब्ध असणं अपेक्षित आहे. तर आता जाणून घेऊयात की बायोगॅससाठी तुम्हाला किती अनुदान मिळू शकतं. जर लाभार्थी सर्वसाधारण प्रवर्गातून असेल तर 1 घनमीटरसाठी 9,800 रुपयांचं अनुदान, 2 ते 4 घनमीटरसाठी 14,350 रुपयांचं अनुदान, तर 5 ते 7 घनमीटरसाठी 22,750 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. आणि जर लाभार्थी अनुसूचित जाती जमातीतील असेल तर 1 घनमीटरसाठी 17,000 रुपयांचं अनुदान, 2 ते 4 घनमीटरसाठी 22,000 रुपयांचं अनुदान आणि 5 ते 7 घनमीटरसाठी 29,250 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बायोगॅस योजनेमध्ये मोठा बदल हा करण्यात आला आहे आणि आता इथून पुढे अनुदान हे थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.